एक खाय रे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आपल्या शेतामध्ये. आपण शेतामध्ये आलो तर अजून आपल्याला आज उपटायचंय डायरेक्ट उपटायचं म्हणजे आपल्याला कांगरच उपटायचंय. लय व्याजा किंवा कांगरज आणि उसाला आपल्या तर आपल्याला डायरेक्ट आज कांगरज उपटायचंय. कांगरज उपटायचे. तर आता सर्वप्रथम पहिलं मोटर चालू करायची. टरबुजाला मोटर चालू करायची आणि ऊसाची बंद करायची. मग आता सकाळचे 2-3 घंटे टरबुजाला चालून द्यायची. नंतर मग आपल्याला ऊसाला चालू करायची. तर आपल्याला आता हे बघा इकडं हे आपलं भुईमुग आहे आणि मोटर चालू व्हायच्या मार्ग दिसते आता. तर आता आपले बोरूची मोटर तर झाली वाटते चालू आणि आता आपल्याला ती गाडी मोटर चालू करायची पहिल्या सगळ्यात. चला आता आपण टरबूज बघूया. हे आमची गॅंग. आणि आपल्याला आता टरबुजाला मोटर चालू करायची. तर चला आता आधी आपल्याला सगळ्यात आधी काय करायचंय, ऊसाचा कॉक बंद करायचा आणि टरबुजाचं चालू करायचं. तर आधी टरबुजाचं कॉक चालू करू आणि नंतर जायचं आपल्याला कांगरज उपटायला. टरबूज वाढलेत मस्त पैकी. पण आता या युद्धामुळे सगळी होऊन बसला कुटाणा. त्याच्यामुळे सगळे भाव ते पडलेत आणि व्यापारी पण नाही आहेत. जर कुणाला टरबूज विकत घ्यायचे असेल तर सांगा, आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे. तर बघूया आता आपण आधी हे चालू करूया, कॉक चालू करूया. हे बघा कशी आले टरबूज मस्त पैकी. आणि इकडे जे ऊस आहे या ऊसामध्ये आपल्याला कांगरज उपटायचं ह्या ऊसामध्ये पूर्ण आता. तर त्यासाठी बघूया आता आपण इकडे थोड्याशा मिरच्यात आपल्या ताटका मशीनची दोरी खाली करंटची दोरी दोन्ही सोबतच असते. तर हे आहे आपला बिछाना. रात्री थोडासा पाऊस झालेला आहे, थोडासा झालेला आहे. बरं झालं जास्त नाही आला, नाही तर आपली ज्वारी तशी उभीच आहे आपली, काय प्रॉब्लेम नाही. बट बघूया आता आपण ह्यात पण थोडस गवत झालंय. आता टरबूज निघूस तर काही होत नाही. तर आता आपण आलो ऊसाचा पैसे. आता आपण ठिबकचा ऊस चालू करूया टरबुजाचा. हे झालं ह्याचा टरबुजाचा ऊस चालू. इकडे शेतामध्ये कोणतं दिसतंय आणि इकडं आहेत आपले सीताफळ. हे सीताफळ इकडे सीताफळाला पाणी द्यायचंय आता. आणि इकडे जे आहे इकडे आहे आपलं ऊस. तर चला आता ऊसात जाऊ आणि मस्त पैकी कांगरजला सुरू करू. ह्यो आपला आहे ऊस. ऊसात सकाळ सकाळी आलो तर सगळं दायवार पाडलेलं आहे. आणि इकडे जे आहेत आपले आंबे लावलेत. आपण आंबे फिंबे लावलेले आहेत. आणि हे आपल्याला कांगरज उपटायचे. पण सगळं ओलं दिसतंय सगळं. तर बघू आता त्याला उपटायला लागणच, कारण नंतर प्रॉब्लेम येतो परत. नंतर त्याचं बी पडून जास्त होतं तरी पण भरपूर मोठा झालंय. आणि विषय म्हणजे असा आहे की खत पीत टाकलं की कांगरच खाऊन घेतो ऊसाच्या आधी. त्याच्यामुळे आता ज्यादा खत मारायचं ना, त्याच्यामुळे आधी कांगरच काढून घ्यायचे आणि नंतर परत नंतर पाणी. इकडे तर पाणी दिलेले तर वाहनच व्हायचे मार्ग दिसते. चिखल झालाय हे बघ कांगर झालं त्याच्यामध्ये. आता हे सुरू कर एवढं उपटायचे बाबा. आता एवढं झालंय. हे बघा पायाचं कसं वाट लागली. विषय असा आहे की त्यात दिलं होतं ऊसात दिलं होतं पाणी.
पाणी जर नसलं तर ते उपटलं नसतं, त्याच्यामुळं ते डायरेक्ट आपण पाणी देऊन उपटलं होतं. तर सारा चिखलांनी पाय भरले तर सगळंच अवतारच बिघडलाय. आता सगळं थोडंसं वार पाडलं तोंडाला. आता वाढले 9:15 वाढले. आता आपल्याला जायचं इथून पुढे आता दुकानावर. तर हे बघा आपल्या पायाची कशी वाट लागली, पूर्ण चिखलाने भरलेत मस्त पैकी. आता आंघोळ फिंगोळ करून अपने को जाने का अभी दुकान पे. हे बघा पाय चांगले फेस पाडला सगळं काहीच. आजच्या पुरतं झालेलं आहे आपलं कांग्रेस उपटून. म्हणजे थोडंसं झालं, उगाच थोडं झालं, दाट झालं थोडंसं. त्याच्यामुळं थोडंसं अजून परत उपटायचं बाकी आहे. तर आपल्या आता 9:15 वाजले डायरेक्ट. आणि आता आपल्याला जायचं इथून दुकानात जायचं, दुकानाहून डबल दुकानाला जायचं आहे. तर आधी आपले बघा, तुम्ही म्हणला असं नुसते हे बघा चिखलाने पाय भरलेत. चप्पल पण तुटली इकडे साईडची, चिखलामध्ये असल्यामुळे चप्पल तुटली. आणि आता विषय असा आहे की आपली मोटर पण चालू झालेली आहे. ऊन पडलंय कडक, तर मोटर चालू झाली आहे. आणि चला आता आपण जाऊ दुकानावर. एकदा कुत्र्याला राहिलेलं भाकरी टाकून देऊ आणि जायचं आपल्याला लगेच दुकानावर. हे घे टूट पडो येव. डायरेक्ट पुरणपोळी असते डायरेक्टच. हा एक खाय रे. लिमिट झाला त्यांना खायला. गुरगुर